नवरात्र म्हणजे काय? नवरात्र म्हणजे केवळ नवरात्र नाहीये. अनंत काळाच्या समस्येचं निवारण आहे. अद्भुत, अकल्पनीय असं गूढ रहस्य आहे. माझ्या जवळची एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडे दरवर्षी नवरात्रीमध्ये सप्तशतीचे पाठ, अष्टमी, नवमीला होम हवन वगैरे सर्व होतं. मी एक दिवस विचारलं त्यांना, सप्तशतीमध्ये असं काय आहे? ते म्हणाले, श्लोक आहे, मंत्र आहे, गुरुजी येतात, पाठ वगैरे करतात वगैरे वगैरे. पण सप्तशतीचा सारच जर कळला नाही, तर मग त्याला अर्थ काय? भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचे जे प्रश्न आहे ते तुमचे आमचे सर्व विश्वांचे प्रश्न आहे. म्हणून भगवद्गीतेचं ज्ञान हे श्रेयसाचं ज्ञान वाटतं. तसंच सप्तशतीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये सुरत नावाचा राजा आणि समाधी नावाचा व्यापारी यांच्या मनाची व्यथा आणि जीवनाची दशा दिशा यांच्यापासून जर आपण काहीतरी शिकू शकलो, तर खरं सार्थक आहे. नाहीतर नुसते श्लोक, मंत्र, पारायण वगैरे करून आपल्याला काय मिळणार आहे? त्याचा सार काय आहे? नेमकं त्या ग्रंथामध्ये काय आहे? आपल्या मानवीय जीवनाच्या समस्येचं निवारण काय आहे? काय सांगितलं आहे? हे जर लक्षात आलं आपल्याला, तर खरं सार्थक होईल. मी सांगण्याचा प्रयत्न करेल रोज सप्तशतीमध्ये काय आहे ते. जर वेळ मिळाला तर नक्की तुम्हाला संपूर्ण सप्तशती मी सांगेन. धन्यवाद.